आमची जनाबाई तुकाराम जांगले आई ही पुनर्वसित झाली वाड विसरला। सकाळी आधार कार्ड विसरली आणि वोटिंग कार्ड विसरली, लायसन्स विसरली। मग कार्यकर्त्यांनी गाडीवर बसून हिला घेऊन गेले घरी आणि तिथनं तू कार्ड आणलीस का? कुठलं कार्ड आणलीस? मग मतदान कार्ड आणलं। आता मतदान करायला दिलं ना तुला? ओके, एक नंबर काम। नको दाखव, नको, झालं। जेवलीस तू? जा वरती बोलत आहे तुला। नको जेवायला नको आता मग कशी जाशील तू? सोय काय ना तिथे जा। मी एकटीच आहे आता, मागे पाठी घे। हो करतील ते कार्यकर्ते तुझी सोय करतील। वरती जा, तुला 100% सोडतील ते, ठीक आहे। लोकशाहीचा उत्सव म्हणून समजला जाणारा दिवस म्हणजे मतदानाचा दिवस। रत्नागिरी जिल्हा परिषद आणि संगमेश्वर देवरुख पंचायत समिती किंवा कडवई म्हणा, याच्यासाठी मतदान चालू आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुका नायरी गावात हे माझंच गाव आहे आणि मीही वोट करून आलो आहे। वोट हे केलाच पाहिजे, लोकशाहीचा अधिकार आहे आणि आपलं कर्तव्य आहे। आज आपण बघूया की आपल्या गावातलं वोटिंग कसं होतं। लोकसंख्या फार कमी, आत्तापर्यंत माझा अंदाज आहे की 30-35% आसपास मतदान झालेलं आहे। दुपारी जेवणाची वेळ आहे। पोलिंग बूथवरती जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था केलेली आहे। आता ज्यांनी त्यांनी केली असेल, चला थोडासा टूर घेऊया आपण पोलिंग बूथचा। कामही चालू आहे, वाहनंही जात आहेत, लोकही येत आहेत। एक मतदार मुंबईवरूनही आलेत बसेस भरून आपला मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये आपला अधिकार बजावण्यासाठी आणि आपला हक्क सांगण्यासाठी। चला जाऊया पोलिंग बूथवरती कार्य चालू आहे। हे असे चिठ्ठ्या काढून, नंबर काढून लोकांना देतात आणि लोक मग जाऊन आपला मतदानाचा अधिकार बजावतात। खूप लोक मतदानाचा अधिकार बजावत आहेत आणि वयस्कर माणसं आणि जे मतदानासाठी पात्र आहेत तीही येत आहेत। खूप सुंदर नियोजन केले। जेवणाची वेळ झाल्या, लोक जेवायला लागले आहेत, कार्यकर्ते जेवत आहेत आणि चला माझ्याच गावातली माणसं आहेत ही, मग मला दाखवण्यासाठी काही अडचण नसेल। आपण हे सगळं केलंच पाहिजे, कारण मतदान हा आपला अधिकारच आहे आणि जोपर्यंत आपण आपला हक्क सांगत नाही, रत्नागिरी जिल्हा असेल, पंचायत समिती असेल, तोपर्यंत आपण लोकशाहीत आपला हक्क सांगू शकत नाही। काय होते, गावातली लोक रत्नागिरी, संगमेश्वर, मुंबई, कोल्हापूर इथे राहतात। आता ही रत्नागिरीतून वोटिंगचा अधिकार बजावण्यासाठी लोक आलेली आहेत आणि काही लोक तर परदेशातूनही आली। चला जाऊया वरच्या बूथवरती, जरासं वातावरण बघूया कसं आहे। सुंदरसं गाव नायरी आणि 2च पोलिंग बूथ लागले तिथं आणि कार्यकर्ते दोन्ही बाजूला आहेत। दोन्ही बाजूला जेवायचं नियोजन केलेलं आहे, लोक जेवतही आहेत। हा दुसरा पोलिंग बूथ आहे। तन्वीर पाटणकर करतायत इथं, सोबत वयस्कर माणसं इथेही आहेत आणि जेवणाचा कार्यक्रम इथेही चालू आहे। वाहनंही आहेत। आत्तापर्यंत अंदाजे 30-35% मतदान संगमेश्वरमध्ये नायरी गावात झालेलं आहे। जरा जाऊया आतमध्ये, थोडंसं बघूया। जेवताला ये। हे बघा, असं नियोजन यांनी केलं आहे या छोट्याशा घरामध्ये। खालचंही तुम्ही बघितलं आहे की आपण कसं नियोजन केलं आहे। जाऊया आता डायरेक्ट आपण मतदानाच्या ठिकाणी, बघूया टक्केवारी किती मतदान झाले आतापर्यंत। अशिक्षित माणसं जर येऊन मतदानाचा हक्क बजावत असतील तर सुशिक्षित लोकांनाही जागरूक झालं पाहिजे आणि येऊन मतदानाचा हक्क बजावला पाहिजे। एखादा दिवस आपल्या देशासाठी, आपल्या गावासाठी दिलाच पाहिजे। मतदान केंद्र नायरी प्राथमिक पूर्ण मराठी शाळा नायरी मोहल्ला येथे मतदान होत आहे। आत्ता वाजलेत 2:17 आत्तापर्यंत 30-35% आसपास मतदान झालेलं आहे आणि मीही मतदानाचा हक्क बजावला आहे। सर्वांनी येऊन मतदानाचा हक्क बजावा आणि आपापल्या देशासाठी, गावासाठी सहकार्य करा, हे आपलं कर्तव्य आहे।